हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सोलापूर युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स एक्झाम त्याची आज आणि उद्या मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. म्हणजे स्टार्ट झालेली आहे, तुम्ही आता देऊ शकतात. ते सगळी प्रोसिजर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कुठून तुम्हाला लॉग इन करायचं आहे, त्याच्यानंतर कशी मॉक टेस्ट कशी असणार आहे तुमची, ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया. मेल आलेला असेल तुम्हाला, तर ते मेल तुम्हाला दाखवतो. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक दिवसीय कार्यशाळा ठेवलेली आहे, 1 डे क्रॅश कोर्स. तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी 50% जे विचारणार आहे तुम्हाला, तर ते सगळं आम्ही कवर करणार आहे. 27 तारखेला हे आहे कार्यशाळा. तर रिसर्च मेथडॉलॉजी हे सगळं कंप्लीट होणार आहे तुमचं. त्याच्यानंतर ज्याची फीज जे आहे ते 799 रुपये ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळतील, टेस्ट पण भेटणार आहे, नोट्स आणि MCQs क्वेश्चन बँक हे भेटणार आहे. हे जे कोर्स आहे हे मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे, बायलँग्वल. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. तर चला आपण वळूया. टेस्ट कशी द्यायची आहे तुमची ते आपण बघून घेऊया एकदा. तर असा एक मेल आलेला असेल तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे सर्च केलं तर सर्चमध्ये PAH असं टाकलं तर हे तुम्हाला मेल येतो. मेल नंतर इथे बघू शकता तुम्ही, खाली मेल आलेला आहे बघा मला. डिअर ॲप्लिकंट, तर तुमच्या प्रोफाईलमध्ये हे टेस्ट अपलोड झालेली आहे. तर टाईम काय आहे त्याचा, 25 जुलै, म्हणजे आजपासून 11 वाजता स्टार्ट झालेली आहे आणि उद्या ते टाईम त्याचा 5 वाजता संपणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कधी पण देऊ शकतात तुमच्या वेळेनुसार, संध्याकाळी, दुपारी, त्याच्यानंतर उद्या सकाळी पण देऊ शकतात तुम्ही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे खाली दिलेलं आहे त्यांनी, तुम्हाला तुमच्या विद्यमान म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकायचं आहे. हे त्याची लिंक आहे बघा इथे. इथे पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला हे लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि लॉग इन ID माहिती नसेल, पासवर्ड माहिती नसेल, तर तुम्ही फॉरगेट करू शकतात पासवर्डला. त्याच्यानंतर डायरेक्ट इथून तुम्ही लॉग इन करू शकतात डायरेक्ट टेस्टला. हे त्याची हे आहे, वेबसाईट आहे. तर कशी आहे ती वेबसाईट ते आपण बघून घेऊया. तर इथे बघू शकतात तुमचा ईमेल ID आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते टेस्ट द्यायची आहे. त्याच्यानंतर टायमिंग काय असणार आहे त्याचा, तर 50 मिनिटाची ही टेस्ट असणार आहे. ते बघू शकता तुम्ही, 50 मिनिटाचीच टेस्ट आहे. पण टाईम बघितलं आजपासून 11 वाजता, तर उद्यापर्यंत 5 वाजता ते टेस्ट तुम्ही देऊ शकतात. त्याच्यानंतर टेस्ट फॉर्मॅट काय असणार आहे, 50 क्वेश्चन असणार आहे, MCQs क्वेश्चन. त्याच्यानंतर 1 मार्काला एक क्वेश्चन आहे. तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचा रिव्ह्यू वगैरे सगळं येऊन जाईल तुम्हाला ईमेलवरती. त्याच्यानंतर टेक्निकल रिक्वायरमेंट काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही गुगल क्रोमवरती लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरती द्या. म्हणजे मोबाईलवर एवढं खास दिसत नाही, थोडी छोटी स्क्रीन असते, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर तुम्ही वापरा. नाहीतर तुम्ही मोबाईलवरती पण देऊ शकतात. तर तुम्हाला एक चांगला इंटरनेट कनेक्शन पाहिजे, म्हणजे मधूनच तुमचं जर हे गेलं, नेट गेला, तर तुमचं जे टेस्ट आहे ते बंद पडू शकते. तर अशा प्रकारे चांगला नेट पाहिजे. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, गुगल क्रोम वगैरे वापरण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर टेस्ट स्ट्रॅटेजी काय पाहिजे तुमची, तर तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे. त्याच्यानंतर काळजीपूर्वक उत्तराचे आन्सर जे आहे, प्रश्नांचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. त्याच्यानंतर दिलेल्या पर्यायामधून सर्वोत्तम उत्तर निवडा. 50 मिनिटाच्या आत सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुमचा वेळ व्यवस्थित वापरा. त्याच्यानंतर सबमिट करण्यापूर्वी तुमची उत्तरे पुन्हा तपासा. तर तुम्ही टेस्ट सबमिट करताय, तर एकदा परत तुम्हाला तपासायचं आहे मी राईट केलं की नाही. त्याच्यानंतर इथे टेस्ट रूल काय आहे, प्रोटेक्टिंग अँड रूल काय आहे, त्यांनी परीक्षेचे निरीक्षण आणि नियम. तर कॅमेरा तुमचा चालू असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, डू नॉट यूज एनी ऑथराइज मटेरियल ऑर रिसोर्स ड्युरिंग द एक्झाम. म्हणजे अनऑथराइज तुम्हाला मटेरियल काय वापरायचं नाही. परीक्षेदरम्यान कोणताही आधुनिकीकृत सामग्री किंवा संसाधने वापरू नका. त्याच्यानंतर द टेस्ट विल बी प्रोटेक्टेड, सो मेंटेन प्रॉपर बिहेवियर. हे टेस्ट जे आहे ते
म्हणजे प्रोटेक्टिंग असणार आहे. तुमचे जे बिहेवियर आहे, तुमचा जे इथे बघू शकता तुम्ही, फसवणूक किंवा वर्तनामुळे प्रवेशासाठी अपात्र ठरले जाईल. म्हणजे तुम्ही जर काही गैरवर्तन केलं आणि ते कॅप्चर झालं तर तुम्ही रिजेक्ट पण होऊ शकतात. त्याच्यानंतर ड्युरिंग द टेस्ट ॲप्लिकंट आर मॉनिटर युजिंग ऑडिओ व्हिडिओ प्रोटेक्टिंग ॲडमिनिस्ट्रेटर अँड विल बी ऑब्झर्विंग एव्हरी युजर फॉर दिअर ॲक्टिव्हिटी. म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ प्रोटेक्टिंग जे आहे ते चालू असणार आहे तुम्ही जेव्हा टेस्ट स्टार्ट करता तेव्हा. त्याच्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी सगळे ते कॅप्चर होईल आणि गैरवर्तन दिसलं तर ते अपात्र तुम्हाला करतील. तर अशा प्रकारे हे काही म्हणजे इन्फॉर्मेशन होती, इन्स्ट्रक्शन आहे, तर ते तुम्ही बघू शकतात तुमच्या लॉग इनवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे टेस्ट आहे आणि हे टेस्टचा आणि जे मेन एक्झाम होणार आहे त्याचा काही संबंध नाही. फक्त हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट, तुमची प्रॅक्टिस व्हावा, तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाणार आहे तर ते सगळं यांनी अरेंज केलेलं आहे. 2 दिवस तुम्ही देऊ शकतात आणि हे एकच टाईम तुम्ही देऊ शकतात हे टेस्ट. तर अशा प्रकारे काळजीपूर्वक द्या आणि ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. चांगलं परफॉर्म करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला पेपर 1साठी जॉईन व्हायचं असेल तर आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे, 1 डे क्रॅश कोर्स. तुम्हाला सगळं सिलेबस कवर करणार आहे आमची 100% गॅरंटी असते की तुम्ही कोर्स जॉईन केला त्याच्यानंतर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर तुमचा 100% रिझल्ट येतो. तर इथूनच तुमचे 50% इथूनच तुमचे कवर होऊन जातात आणि 50% तुमचा सब्जेक्ट असतो, तर तुम्ही ते प्रिपेअर करू शकतात. तर थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्हाला काही पण अडचण असेल, काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, मी त्या